तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आता 4 वाजले, अजून काही क्वार्टर गेलो नाही. तर आता जायचं आहे क्वार्टर, नेमकं शाळेतून आलो. तर हा ब्लॉग आपला एका महिन्यानंतर येऊ राहिला, कारण की काही अडचणी असल्यामुळं काही ब्लॉग बनवला गेला नाही. तर आतापासून रेग्युलर ब्लॉग पडत जातील. तर चला आता जाऊ एकदा कोठ्यावर, पाणी पाजायला राहिले अजून बैल. तर भेटतो तुम्हाला डायरेक्ट कोठ्यावर जाऊन आता. तर आता आलेलो आहे आपण कोठ्यावर. तर हे पाहू शकता, थोडे मंगळ्या आणि कृष्णा गाई इथं बांधले. तर चला यायला आता पाणी गिनी पाजून घेतो. पाणी आता कॅनीनं जाण नाही, कारण की हौद काही भरेल नाही, रिकामा आहे हौद. तर चला एकदा पाणी घेऊन येऊ तुम्ही. तर आता 2 कॅनी भरून आणल्या आणि ठेवला आता गाय पुढं. काय होतं हे, सकाळी प्रेस मारली बाबू विचार मी. खरंच का? मग हा सवया पडेल होतं. याला एक काम करू, उद्या नाही का, उद्या नाही तर परवा एक फेरा म्हणजे असं चालू आहे एखादा आहे. बर दायरात चालू नाही तर मग असंच चकड्या नेला वाटतं का? हो, काही एवढा चारा आणला मी, याच्याहून जास्त आणला होता. ते लाज डोर आहे, दोघाच्या मधात ठेवायचा असतो. नाही, दोघाच्या मधात ठेव. एडिट करायचं काम नाही, एडिट करायचं काम नाही, काहीच नाही. पाना डायरेक्ट बंद येऊ कसा दिसतो. बरं उचल मग त्यात, उचल. त्या नाकात तोडा गेला रे. फेकू नकोस. फेकू नको तसं, झूम करेल धक्का तर. ढिल्ली झाली नाही, ढिल्लीच राहते ते. घे चारा कापून घे, शेण काढून घे. आतून ते आण, पहिले त्यात पाणी टाकून घे. नाराव पुढं. बस. ही दुसरी कॅन तिथेच. तर हे पाहू शकता, आपल्या कोट्यावर जी तूर लावलेली होती, म्हणजे ती उगलेली होती, लावलेली नव्हती. तर तिला बी शेंगा यायला लागल्या आता. हे हिच्यातलं बंद आयसन काढून घेतलं, कारण की इथं मरणाचं आयसन झालं होतं, पाय ठेवायला बी जागा नव्हती. आता मिरच्या याच्या लाल झाल्या, त्या बी तोडून घ्यायला लागन जराशा. तर इथं एक आंब्याचं झाड आहे, हा एक आंबा झाला.
डबल तो तिथं एक आंबा आहे. अन् हे बा हा इथे एक आंबा आहे. डबल ते बा तो तिथं एक म्हणजे हे इथं डबल एक. तर याच्यात कमीत कमी 8-10 आंबे झाले. आणि हा भोपळ्या जाईल मला कुपाटीवर पांगला देऊ. तर इथं म्हणजे आपलं वावरच होईल एक प्रकारचं. तर आत्ताचा व्ह्यू पहा कसा येऊ राहिला इथला कोठ्यावरला तळ. आणि हे पाहू शकता. तर कुटार वगैरे आणून घेतला आता. वा काही दिवस झाले कुटार नव्हतं. आता सोयाबीन वगैरे काढली तर कुटार साठवून घेतलं. तर इथं आता बांधायला काही जागा राहत नाही. तर तिथं आता 2 राहते ते आणि इथं आपली गाय राहते. तर पाहू शकता. अजून समजा एखादी गाडी बसन वर तिच्याच तर ती बी एक गाडी राहिली ती आणून घेऊ. मग कसं कुटाराचा ताण नाही राहत. आणि चारा वगैरे आहेत जरा जरा. तर पहा आता ऊन पडा जरासं. तर इथं आपला पपाया झाला. पहिले मोरडा होता पण डबल उगला देऊ. तर ते पाहू शकता. मंगळ्या कृष्णा. तर चला एकदा शेण वगैरे काढून घेतो मी आणि मग चारा वगैरे टाकला की करून घेतो. तर चला मी आता माझं काम आवरून घेतो. शेण वगैरे काढतो त्याला चारा गिरा टाकतो. आणि आता महिना झाले आपला ब्लॉग पडत नव्हता. तर काही अडचणी असल्यामुळे ब्लॉग पडला नाही. तर आता रेग्युलर ब्लॉग येत जातील. तर जरासे अडचण असल्यामुळे ब्लॉग काही टाकले गेले नाही. तर इथून पुढं ब्लॉग नेहमी येत जातील. तर असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. आणि भेटतो आता पुढच्या व्हिडिओत. तोवर आता पुढच्या व्हिडिओत आपण जमलं असतं आपल्या मंगळ्याला चालवायला नेणार आहे. तो व्हिडिओ लवकरच येईल. तर चला भेटतो पुढच्या व्हिडिओत.